नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभरातल्या एका लक्षणीय बातमीवर आपण बोलणार आहोत. ही बातमी आहे तेजस ठाकरे संदर्भातली. आणखी एक ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची चिन्ह दिसत आहेत. तेजस ठाकरेंची राजकारणामध्ये प्रवेशाची नांदी होतीये की काय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. तेजस ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त सामनातून आगळ्या वेगळ्या शुभेच्छा तेजस ठाकरे यांना दिल्या गेल्यात. विवियन रिचर्सची उपमा तेजस ठाकरे यांना दिली गेली आहे. ठाकरे कुटुंबातील नवा फायर ब्रँड चेहरा म्हणून तेजस ठाकरे यांच्याकडे पाहायला लागणार का किंवा पाहिलं जाणार का या पुढच्या काळात, अशा चर्चा होत आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी या शुभेच्छा दिलेल्या आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं आणि राज्यात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातली व्यक्ती विधान भवनामध्ये पोहोचली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यापाठोपाठ त्यांचा मुलगा आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील आधी आमदार आणि त्यानंतर राज्याचे पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री झाले. मात्र आता ठाकरे घराण्यातील तिसरी व्यक्ती अर्थात आदित्य ठाकरे यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे देखील महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जरी त्याचा इन्कार केला जात असला तरी आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं छापून आलेल्या जाहिरातीमुळे या चर्चेला खतपाणी मिळतं आहे. आदित्य ठाकरे यांचे लहान बंधू तेजस ठाकरे हे लवकरच राजकारणात येतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. अर्थात उद्धव ठाकरेंकडून किंवा आदित्य ठाकरेंकडून याचा जरी इन्कार होत असला तरी सामन्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी ज्या शुभेच्छा तेजसला दिलेल्या आहेत त्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत की आता तेजस राजकारणामध्ये उतरतोय का, तेजसच्या राजकारणात प्रवेशाची नांदी आहे का, असा एक प्रश्न चर्चेत येऊ लागलेला आहे. आज सकाळपासून सामनामध्ये जेव्हापासून हे पोस्टर दिसतंय तेव्हापासून सारख्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. विवियन रिचर्स याची उपमा तेजस ठाकरे यांना दिली गेली आहे. एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे हे पोस्टर मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलेलं आहे. आधी सामनातून शुभेच्छांची जाहिरात आणि नंतर ट्विटरवर पोस्टर पोस्ट करण्यात आलेला आहे. एक गाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छांच्या वेगवेगळ्या जाहिराती, वेगवेगळे पोस्टर्स, कुणी नगरसेवक असेल कुणी आमदार असेल ते आपल्या नेत्याच्या नावाने अशा प्रकारे पोस्ट करत असतात. मात्र मिलिंद नार्वेकरांनी तेजस उद्धव ठाकरेच्या आजच्या वाढदिवसानिमित्त हे पोस्टर आधी सामनामध्ये सगळ्यांनी पाहिलं आणि नंतर मिलिंद नार्वेकरांनी स्वतः ते ट्विट केलं. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. एकंदरीतच फटा पोस्टर निकला नेता असंच आता म्हणावं लागेल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. बघूयात. आज तेजस ठाकरे हे जैविकता या ह्याच्यावरती खूपच आक्रमकरित्याच काम करत आहेत. कारण एक एक जात शोधून काढणं, मग ती खेकडा असो नाहीतर मुंगी असो आजुंगा असो, इतक्या सुंदर पद्धतीने त्या क्षेत्रात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात ते काम करत आहेत. तर त्यांच्या नसानसांमधनं धमन्यांमधनं राजकारण तर राहणारच. आम्ही योग्य वेळी, मी आत्ता नाही म्हणू शकणार, पण योग्य वेळी निश्चितच उद्धवजीचे हात मजबूत करण्यासाठी किंवा ह्या आत्ता असलेल्या सगळ्या परिस्थितीला आणि ते येते. आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरेच्या राजकीय प्रवेशाविषयी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. तेजस यांना विवियन रिचर्सची उपमा दिली आहे. मी पण बघतो सुनील गावस्कर म्हटलं, तुम्ही त्यांनाच विचारा. तेजस यांना विवियन रिचर्सची उपमा दिली आहे. मी पण बघतो सुनील गावस्कर म्हटलं, तुम्ही त्यांनाच विचारा. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. उदय, सामनामधून हे पोस्टर समोर आलं
आणि तिथून चर्चा सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रतिक्रिया जरी आपल्याकडे येत असल्या आणि त्या असं म्हणत असल्या की असं काही नाही आहे, राजकीय प्रवेश तेजस ठाकरे याचा असं काही नाही आहे, पण मग एका बाजूला विवियन रिचर्ड्स अशी दिलेली उपमा, मिलिंद नार्वेकरांचं हे पोस्टर आणि या सगळ्या प्रतिक्रिया, या सगळ्याविषयी काय सांगाल, काय विश्लेषण कराल? सुवर्णा, आज तेजस ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने सामनाच्या पहिल्या पानावरती एक फटके जाहिरातीच्या शुभेच्छा ज्या आहेत वाढदिवसाच्या त्या देण्यात आलेल्या, या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडनं. त्यांनी ज्या प्रकारे वेस्ट इंडिजचे महान फलंदाज, जे स्फोटक फलंदाज म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांची प्रसिद्धी आहे, विवियन रिचर्ड्स यांची उपमा देण्यात आली की विवियन रिचर्ड्सप्रमाणे तेजस ठाकरे यांचा स्वभाव आहे, स्फोटक आहेत, आक्रमक आहेत. त्यानंतर त्यांनी ट्विट देखील केलेलं आहे मिलिंद नार्वेकर यांनी, एक घाव दोन तुकडे. या सगळ्या शब्दांनी एकूणच तेजस ठाकरे यांचा स्वभाव गुण जो आहे तो दिसून येत आहे. स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील काही वर्षांपूर्वी दसरा मेळाव्यामध्ये थेट सभेमध्ये भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला होता तेजस ठाकरे यांचा की तो माझ्यासारखा आहे, त्याची तोडफोड सेना जी आहे ती असणार आहे. त्यामुळे अतिशय आक्रमक तेजस ठाकरे जे आहेत याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. एकूणच ठाकरे कुटुंबाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला प्रचंड उत्सुकता आहे की ठाकरे कुटुंबामध्ये नेमकं काय चाललं आहे, पुढची त्यांची राजकीय गणितं काय असणार आहेत. आता आपण बघतो की शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी आहेत, तर युवासेना प्रमुख हे स्वतः आमदार आहेत वरळीचे आणि त्याचबरोबर ते मंत्री देखील आहेत, राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्यानंतर आता जे धाकटे चिरंजीव आहेत उद्धव ठाकरे यांचे, तेजस ठाकरे यांचं पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे याबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. गेले काही वर्ष आपण पाहतो की तेजस ठाकरे हे वन्यजीव अभ्यासक म्हणून त्यांनी ओळख जी आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी वठवलेली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये, जे विज्ञान मासिक आहेत, नेचरसारखे असेल किंवा इतर, इथे त्यांचे प्रबंध जे आहेत ते देखील प्रसिद्ध झालेले. अत्यंत दुर्मिळ प्रजाती ज्या आहेत, पालींच्या असतील, सरड्यांच्या असतील, खेकड्यांच्या असतील किंवा माशांचे देखील असतील, हे देखील त्यांनी नव्याने शोधून काढलेले. एक वेगळा अभ्यास जो आहे तो दिसून आलेला आहे त्यांचा. त्यानंतर आता राजकारणामध्ये तेजस ठाकरे कधी प्रवेश करतील याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती आणि त्यातच आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ज्या प्रकारे त्यांचं अभिष्ट चिंतन, शुभेच्छा देणारं एक जाहिरात सामनाच्या मुख्य मेन पेजवरती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे, त्याचबरोबर ट्विट केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खूप चर्चा सुरू झालेली आहे, एक तर्कवितर्क देखील सुरू झालेली आहेत की ते राजकारणात प्रवेश करतायत का. उदय, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख आपल्या सोबत आहेत. रविकिरण सर, तुम्ही या पोस्टरचं विश्लेषण कसं कराल? तुम्हाला पण असं वाटतं का की राजकारणातल्या प्रवेशाला तेजसच्या सुरुवात झालेली आहे? एका बाजूला विवियन रिचर्डची उपमा, दुसरीकडे राजकारणातला प्रवेश, असं सगळं विश्लेषण केलं जात आहे. तुम्ही काय सांगाल? यामध्ये तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. शिवसेनेतून आज काही प्रतिक्रिया होत्या, पण तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट अशी की सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. सामनामध्ये प्रत्येक शब्द जो छापून येतो त्या शब्दावर शिवसेनेच्या भूमिकेशी त्याची पडताळणी केली जाते. जाहिरात कुणाची आहे? ठाकरे कुटुंबातल्या एका महत्वाच्या सदस्याबद्दल जाहिरात आहे. ही जाहिरात अशीच छापून येत नाही. त्याचे सामनाचे जे संपादक आहेत त्या दस्तूर खुद्द श्रीमती मुख्यमंत्री म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे ह्या आहेत. म्हणजे सामनामधली ही जाहिरात पर देणारा कोण व्यक्ती आहे की ज्याची ठाकरे कुटुंबियावर अविचल निष्ठा आहे, अशी व्यक्ती म्हणजे मिलिंद नार्वेकर. या मिलिंद नार्वेकरांबद्दल बाहेरून खूप अटॅक झाले, म्हणजे त्यांच्यावर खूप हल्ले, शाब्दिक हल्ले झाले. त्यांचं नाव घेऊन अनेकदा आरोप झालेले आहेत गेल्या 15-20 वर्षांमध्ये. आजपर्यंत कधीही ठाकरे कुटुंबियांनी मिलिंद नार्वेकर यांना तसूभरही दूर केलेलं नाही स्वतःपासून. म्हणजे मिलिंद नार्वेकर ठाकरे कुटुंबाच्या विरोधात जाऊन ही जाहिरात देतील याची तीळ मात्र मला म्हणजे ही वाटत नाहीये. म्हणजे त्याच्यावर प्रश्नचिन्ह बरोबर, शंकाच नाही. पहिली गोष्ट जाहिरात देणारे मिलिंद नार्वेकर, दुसरी गोष्ट छापून कुठे आले सामनामध्ये, सामनाचे संपादक, सामनाचं जी एकूण वैचारिक बैठक किंवा शिवसेनेचं मुखपत्र असणं, आणि तिसरा महत्वाचा फॅक्टर असा आहे ही जाहिरात कधी येते. वाढदिवस गेल्याही वर्षी होता, त्याच्या आधी वर्षी होता, पण ही जाहिरात नेमकी अशा वेळेला येते जेव्हा युवा सेनेचं प्रमुख पद हे आता मोकळं होतंय आणि आदित्य ठाकरे या जबाबदारीतून मुक्त होऊ इच्छित आहेत. आणि नेमकं त्याविषयी बातम्या यायला सुरुवात होते की या पदावर वरुण सरदेसाई बसतील का. मग याच वेळेला ही जाहिरात येते आणि जाहिरातीमध्ये जाणीवपूर्वक तेजस ठाकरे यांच्या पिढीशी संबंध नसलेल्या एका ज्येष्ठ क्रिकेटपटूचं नाव येतं. आज तेजस ठाकरेंच्या या पिढीला, युवा पिढीला विवियन रिचर्ड्स यांनी प्रत्यक्ष खेळताना पाहिलेलं नाही आहे, पण विवियन रिचर्ड्स असे जबरदस्त बॅट्समन होते की ज्यांनी कधी हेल्मेट घातलं नाही, ज्यांनी कधी
जगामधल्या कुठल्याही बॉलरला ते कधी घाबरून खेळतायत असं कधीच दिसलं नाही. अतिशय आक्रमक, अतिशय बिनधास्त, अतिशय बेडर निडर खेळाडू होता विवेन रिचर्ड्स. त्यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य आजही आवर्जून सांगितलं जातं. मग तेजस ठाकरेंची तुलना वीरेंद्र सेहवागशी सुद्धा करू शकले असते. अलीकडच्या काळात विराट कोहलीशी करू शकले असते. विवेन रिचर्ड्सचं नाव का आलं? हे सगळे फॅक्टर, हे सगळे घटक जर आपण एकत्र करायला गेलो, याची सुसंगती आपल्याला लागते की हे उगाच झालेलं नाही. हे अतिशय ठरवून सूत्रबद्ध पद्धतीनं आहे. भलेही शिवसेनेतल्या कुठल्या नेत्यांनी काही मत व्यक्त करू द्या, हे ठरवून झालेलं. रवी सर, अजून पुढे जाऊन तुम्ही हे 3 मुद्दे आणि त्याच्या अनुषंगाने विश्लेषण अत्यंत परफेक्ट केलंय. तुमचा जो तिसरा मुद्दा आहे, युवा सेनेचं प्रमुख पद आता रिकामं होतं आहे आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये तोंडावर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका, असंही याकडे बघावं लागेल. अगदी बरोबर आहे, कारण आदित्य ठाकरे आता मंत्री म्हणून व्यवस्थित स्थिरावत चाललेले आहेत. वडिलांच्या पाठोपाठ ते आता महत्वाची भूमिका बजावतायत. आपण पाहतो की MMRDAच्या बैठका घेतात, ते अनेक महत्वाच्या बैठका घेतात. कदाचित असं ठरलं असेल की आता त्यांना मोठी भूमिका बजावायची आहे आणि राज्यभरात त्यांना फिरावं लागणार आहे. कारण आता जो मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकांनंतर राज्यातल्या अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. पुढचं वर्ष हे मिनी असेंब्ली असणार आहे. राज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांचा खूप मोठा कार्यक्रम आहे पुढच्या वर्षी. 10 ते 11 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये पुणे सुद्धा आहे. तर या सर्व कार्यक्रमामध्ये मला वाटतं आदित्य ठाकरेंची भूमिका ही वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर जाणार आहे. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक कदाचित असा निर्णय घेतला असेल की युवा सेनेला एक स्वतंत्र अध्यक्ष दिला तर युवा सेना वेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने काम करेल, ज्यायोगे मला त्याला वेळ देणं शक्य म्हणजे तेव्हा गरज पडणार नाही. ही भूमिका मला त्यामागे दिसते. बरं रवी सर, आतापर्यंत तेजस ठाकरे काय स्वतः राजकीय कुठल्याही व्यासपीठावर दिसलेला नाही. तो कसा बोलतो किंवा त्याची मतं काही ही त्याच्या फील्ड पुरती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. असं असताना शिवसेनेला किती बळकटी मिळू शकेल, मुंबईमध्ये किती बळकटी मिळू शकेल आणि बाळासाहेबांनी जे तेजस संदर्भातले उद्गार काढले होते त्या अनुषंगाने जर बघायला गेलं किंवा बघायचं झालं तर काय सांगता येईल? एकतर असं आहे की आपण पाहतो की राजकीय घराण्यामध्ये अनेक सदस्य वेगवेगळ्या भूमिकेत वावरत असतात, पण ते अचानक राजकारणात आले की बरोबर सगळं जुळतं. म्हणजे वेगळ्या अर्थाने आपण नेहमी बोलत असतो की गवयाचं पोर सुद्धा सुरात रडतं. राजकारणाच्या घरामध्ये राजकीय भूमिका शिकवायला फार वेळ लागत नसतो. आज जरी तेजस ठाकरे निसर्गाच्या सानिध्यात जास्त वेळ घालवतात, त्यांना वेगवेगळ्या याच्या प्रजाती आणि याच्यामध्ये खूप छंद आहे संशोधन करण्याचा, चांगली गोष्ट आहे. पण जर त्यांना राजकीय भूमिका बजावायला सांगितली तर ते फारसा वेळ घेणार नाहीत. कारण महाराष्ट्राच्या राजकीय जर घराणी आपण पाहिली तर अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात होते. कुणी इंजिनियर होतं, कुणी अमेरिकेत होतं, कुणी काही वेगळ्या फील्डमध्ये होतं, कुणी परदेशात स्थायिक झालेलं होतं. परंतु जेव्हा राजकारणात येण्याची वेळ येते ना, किंवा निमंत्रण येतं किंवा आणलं जातं, त्यावेळेला त्यांना फारसा वेळ लागत नाही. कारण त्यांचा जो कार्यकर्त्यांचा संच असतो, नेत्यांचा संच असतो, तो तयार असतो. ठाकरे घराण्याला कसं आहे की 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, त्यांच्याकडे निष्ठावान शिवसैनिकांची संख्या काही कमी नाही. आजही महाराष्ट्रामध्ये त्यांचे शिवसैनिक आहेत, हा पहिला फॅक्टर. दुसरी गोष्ट, या घराण्याला एक वेगळं वलय आहे, प्रचंड मोठं वलय आहे. आणि साध्या शब्दात म्हणायचं झालं तर हे लोहचुंबकासारखं असतं. लोहचुंबक जसं खेचून घेतो वेगळ्या गोष्टी, तसं ठाकरे घराण्यातली व्यक्ती ही कार्यकर्ते किंवा त्यांच्या शिवसैनिकांना अचानक असं खेचून घेऊ शकते. तर मला वाटतं या 2 गोष्टी जुळून येत असतील तर तेजस ठाकरेंनी ठरवलं किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ठरवलं तर त्याला फारसा वेळ लागणार नाही, ते स्थिरावतील राजकारणात. नक्की. रवी सर, तुमच्याशी असाच संवाद साधायचा आहे, विनंती आहे तुम्ही असेच सोबत राहा. उदय जाधव आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. उदय, तूही सोबत राहा. काही क्षणात आपण संवाद साधूया पुन्हा एकदा एका ब्रेक नंतर. कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. नवा फायरब्रँड चेहरा तेजस, ज्याच्याविषयी आपण बोलतो आहोत, राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख आपल्या सोबत आहेत. रवी सर, या सेगमेंटमध्ये मूळ मुद्दा आणि प्रश्न हाच आहे की प्रत्येक फॅमिली आपल्या मुलांसाठी काही ना काहीतरी नियोजन करत असते. कुठल्याही प्रकारचं नियोजन असेल, त्याच्या शिक्षणाचं, त्याच्या आर्थिक घडामोडींचं किंवा सेव्हिंग्सचं किंवा त्याच्या व्यवसायासंदर्भातलं. तसं इतकं मोठं घराणं उद्धव ठाकरे यांचं, तर हे दिस इज द राईट टाइम फॉर तेजस टू एंटर पॉलिटिक्स असं म्हणायचं का? आणि त्याचं व्यक्तिमत्व बघता
त्याचा पुढचा प्रवास याच्याविषयी तुमचे काय आडाखे आहेत? राजकारणामध्ये प्रसंग औचित्य पाहून वेगवेगळ्या खेळी रचल्या जातात. कुठलीही गोष्ट उगाच घडत नाही. आत्ताची परिस्थिती आपण जर पाहिली तर शिवसेनेनं एक अतिशय मोठा निर्णय घेतला 2019 मध्ये, आणि तो निर्णय पूर्ण देशामध्ये बहुचर्चित ठरला. ते म्हणजे भाजपशी कायमचा काडीमोड घेणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं. अनेक लोकांना विश्वासच बसत नव्हता काही दिवस की असं होऊ शकतं राजकारणामध्ये. बरोबर. राजकारण हे वेगवेगळ्या घडामोडींना जन्म देत. काय झालेलं आहे की आज शिवसेनेला भाजपासारख्या बलाढ्य पक्षाशी लढा द्यायचा आहे. बरोबर. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची ताकद काय आहे हे मागच्या निवडणुकीत आपण पाहिलं. 80 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले भाजपाने. शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका इथे भाजपला मर्यादेत बांधून ठेवायचा आहे. अगदी बरोबर. त्यांना प्रचंड अशी ताकद लावायची आहे. ती ताकद लावताना सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय असतो की ठाकरे. हे 3 अक्षरी नाव आहे ना, याच्याभोवती एक मोठं वलय आहे. कुणी किती टीका करा, अनेक वेगळ्या चुकीच्या निर्णयांवर आपण वेगळ्या पद्धतीने चर्चा करू, पण काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला तिथं मान्यच कराव्या लागतात की ठाकरे ह्या नावाभोवती मोठं वलय आहे. आणि या नावाकडे पाहून एक तरुण पिढी किंवा एक वर्ग असा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की तो तात्काळ आकर्षित होतो. मग अशा वेळेला ही परिस्थितीची आत्ताची गरज आहे. ही गरज लक्षात म्हणजे असा नवा चेहरा समोर आणून तो तरुणांना बांधून ठेवेल शिवसेनेशी, असा एक विचार नक्कीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर असणार, यात काही वादच नाही. खूप सुंदर विश्लेषण रविकिरण सर तुम्ही करत होता. क्षमा करा, तुम्हाला थांबवावं लागलं कारण वेळेची मर्यादा आहे. आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी या सगळ्यावर बोललात त्याबद्दल. मिलिंद नार्वेकर यांनी शुभेच्छांचं जे पोस्टर सामनामध्ये छापून आणलं किंवा स्वतः ट्विट केलं, यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात किंवा महिन्यांमध्ये हे स्पष्ट होईल की तेजस राजकारणामध्ये एंट्री करतायत का. इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोक.